गरजेचे असणार आहे. ओर टू अमोल सर. हॅलो हॅलो, धन्यवाद. वेट वेट वेट. यूट्यूब अपडेट्स होते. धन्यवाद प्रदीपजी देऊलकर, धन्यवाद पंकज लाड. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून येथील स्थानदेवता, इष्टदेवता आणि ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन DDBL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 मधील दुसऱ्या एडिशनच्या मेगा फायनलच्या दिवशी अर्थातच अंतिम दिवशी आपलं सगळ्यांचं स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फटका फसलाय आणि चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाने प्रवीणने घेतलंय, त्याला आपल्या कवेत आली आहे पहिली विकेट, पहिला धक्का स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमला. आर्यन कदमची पहिली विकेट हाताला आली आहे. विरा स्पोर्ट क्रिकेट टीम नाणेफेकी जिंकत प्रथमतः फिल्डिंग करत असताना दुसऱ्या बाजूला स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीम नाणेफेकीचा कौल विरोधामध्ये गेल्या. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही ताकदवर संघ आहेत. सेमीफायनल नंबर 2 ची लढत आपण सगळेजण पाहतोय. अलिशान मैदान, सपाट खेळपट्टी आहे. नॅशनल हायवे सारखी सपाट खेळपट्टी बनवली गेली आहे आणि फलंदाजीसाठी पोषक गणली जाणारी ही खेळपट्टी. अण्णा चव्हाणच्या साथीने डावाची सुरुवात करण्यासाठी आर्यन कदम मैदानामध्ये दाखल झाला, मात्र तो स्वस्तात माघारी गेला आणि त्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी रोशन तिर्लोटकरला प्रमोट केले गेले. व्यक्तिगत कुट्यातलं पहिलं षटक फेकत असताना आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. महेश वाडेकरला सफलता मिळवली आहे, त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे आणि त्याच आत्मविश्वासाने तो गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. आजच्या अंतिम दिवसातील खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील गर्दी वाढते. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग गेटला बॅटर तयार. पहिलं षटक, लेन बॉल, फुटवर्क नाहीये. तुमच्या हातामध्ये जर का मोबाईल असेल तर नेटवर्क आणि तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर फुटवर्क खूप आवश्यक आहे. यावेळेला फुटवर्क पाहायला मिळालं नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न ते केला आणि चेंडू तेज तरार यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये गेलाय. डॉट बॉल. एका वेगळ्या कॉन्फिडन्स लेवलने गोलंदाजी सुरुवात दमदार करत असताना आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळ ड्राईव्ह केलं, वितालवंत कार्पेटचा फटका जमलेला चाटत चेंडू लॉंग ऑन मध्ये चाललाय. एकच धाव इथे मिळेल, स्ट्राईक रुटेड झालंय. अण्णा चव्हाण ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, मला वाटतं या स्पर्धेमधील सगळ्यात जास्त वयाचे खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक मोठा अनुभव आहे आणि हाच अनुभव आपल्या पाठीवरती घेऊन आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी ते स्ट्रायकिंग गेमला तयार झाले. देवगड तालुक्यातील एक गुणवान अष्टपैलू खेळाडू अण्णा चव्हाण, अनेक वर्ष अख्खं आयुष्य क्रिकेटसाठी ज्यांनी आपलं व्यतीत केलंय असा खेळाडू. स्ट्राईकला तयार. अकुट्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. अण्णा चव्हाण यांचा खेळ इथे संपलाय. विकेट नंबर 2 चं बदल. या विकेटसाठी किरण पाटील यांच्याकडून गोलंदाजीसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. 2 विकेट पहिल्याच षटकामध्ये 2 हादरे दिलेत. अक्षरशः स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमच्या आघाडीच्या फलंदाजांचं कंबरड मोडलंय गोलंदाजाने. अमोल सर माफ करा, एक मिनिट. इथे मॅच चालू झाल्यानंतर पाहिल्या 2 विकेट्स मिळवल्या आणि फक्त एकच धाव त्याने खर्च केली असा गोलंदाज महेश आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना नवीन फलंदाज जिसका था बेसब्री से इंतजार अनिकेत पाडावे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. संघ मालक आहेत स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमचे गुरुप्रसाद पाडावे. महेश वाडेकर मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रदीर्घ अनुभव आहे. सबसे महंगा खिलाडी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार.
यावेळेला बॅट वरती बॉल आला नाही, कट करण्याचा प्रयत्न अनिकेतचा, ज्याच्याकडे मोठ्या फटक्यांची क्षमता आहे. विकेट आली आहे त्यामुळे स्वतःला आवरण्याचा प्रयत्न अनिकेतच्या माध्यमातून इथे झालाय. मात्र समोरून साठी लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी आहे आणि सगळ्यात महागडा खेळाडू या टुर्नामेंट मधील तुम्ही गोलंदाजी ट्रॅक वरती पाहताय. गोलंदाज तयार. अगुंटप्याचा बॉल पुल करण्याचा इथे प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला, एकच धाव इथे मिळणार. अनिकेतने खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या 1ने वाढतीये, 1ने वधारते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 2 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना स्थानेश्वर किंजवडी क्रिकेट टीम विराट स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. विराट स्पोर्ट क्रिकेट टीमचा आघाडीचा गोलंदाज ज्याचा भेदक मारा, कडवट मारा आपण पाहिला. 1 षटक, 2 धावा आणि 2 विकेट. महेश वाडेकर ज्याचं नाव आहे. आणि सगळ्यात जास्त बोली माझ्यावरती का लावली गेली याची प्रचिती त्याच्या गोलंदाजीमधून प्रेक्षकांना येते. पहिलं षटक संपले, नफतुल्ल षटक. सांघिक कामगिरीच्या जोरावरती अक्षरशः बांधून ठेवलंय स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमला. सेमीफायनल नंबर 2 ची लढत तुम्ही पाहताय. आपण आहोत देवगड तालुक्यामध्ये. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग अमोलजी मेस्त्री आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही क्रिकेट टुर्नामेंट. खरं तर या टुर्नामेंट विषयी बरंच काही ऐकून होतो. आज प्रत्यक्ष ती स्पर्धा पाहण्याचा आणि त्या स्पर्धेत समालोचन करण्याचा योग आला, त्याबद्दल अमोलजी मेस्त्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूयात. गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं गेलं होतं, मात्र काही कामानिमित्त या स्पर्धेत येणं झालं नाही. मात्र यावेळेला नक्की आवर्जून अमोलजी मेस्त्री सरांचा आग्रह होता. गोलंदाज तयार. यावेळेला सुंदर फटका खेळण्याचा इथे प्रयत्न, क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज करत असताना आपण पाहतोय. मात्र 1 धाव टीमसाठी वाचवू शकले नाहीयेत. 1ने धावसंख्या वाढते. स्ट्राईक बदलले. अनिकेतला आतापर्यंत शांत ठेवलंय. शांत राहिला अनिकेत संत अजिबात नाहीये, त्याच्याकडे मोठी फटके आहेत. मात्र संघाची जी पडझड आहे ती सावरण्याचा प्रयत्न आहे. 8 षटकांचा कालावधी आहे. दिल्ली बहुत दूर आहे. मोठा सामना आहे. या सामन्यामध्ये हारणं अजिबात कोणाला पसंत नसेल असा हा सामना आहे. इस मैच में हारना मतलब हाथ में आया लेकिन मुंह नहीं आया, अशा पद्धतीचा सामना आहे. लाखाचे 12,000 करणारी ही लढत आहे. दोन्ही संघांसाठी मारो या मरोची लढाई आहे. स्पर्धेत अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न दोन्ही संघ आपापल्या परीने करत आहेत. गोलंदाज तयार. सतीश कदमचा हा ट्रॅकर बीट केलं स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाला, रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केलंय. 140 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाचा बॉल डिलिव्हर्ड केलाय. सतीश गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. ते डॉट बॉल स्ट्रायकिंग येईल. बॅटर तयार. रोशन तिर्लोटकरने ड्राईव्ह केले. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली आहे. 1 धाव वाचवू शकले नाहीयेत. 1ने धावसंख्या बदलते. 4. अजून षटकार आणि चौकारांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आमचे प्रेक्षक. स्थानेश्वर किंजवडी क्रिकेट टीमचे संघ मालक गुरुप्रसाद पाडवे थोडेसे चिंतित आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला किरण पाटील मात्र आपल्या संघाच्या प्रदर्शनावरती आतापर्यंत खुश आहेत. मात्र सामना खूप मोठा आहे. 8 षटकांची लढत आहे. जसा सामना पुढे जाईल तसे मोठे फटके पाहायला मिळतील. यावेळेला मोठा फटका ठेवण्याचा मनोमन इरादा अनिकेतचा इथे फसला. फेकी देखील केली गेली आहे. लेग बायचा सिग्नल पंच कळवतात. सामन्यासाठी पंच आपण पाहतोय अमरजी डोकरे सर, मॅन फ्रॉम कोल्हापूर, आणि राजू वायंगणकर सर, मॅन फ्रॉम तळेरे. आमचे ऑफिशियल अमोलजी मेस्त्री सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग हिलला बॅटर तयार. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. सुरुवातीचा कालावधी हा स्ट्रगलिंग कालावधी आहे आणि याच कालावधीमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जीवन असो किंवा क्रिकेट, संघर्ष कोणाला चुकला नाहीये. यावेळेला सुंदर फटका 1 हँडेड पाहायला मिळाला. ऋषभ पंत स्टाईलने फटका खेळलेत. चेंडू चाललाय लॉंग लेग कडे. पहिला चौकार सेमीफायनल नंबर 2 मधील रोशन तिर्लोटकरच्या बॅट मधून संजीवनी चौका. बऱ्याच वेळानंतर हा चौकार आलाय, म्हणजे नक्कीच असं म्हणावं लागेल, कोई लड़का नौकरी ढूंढ रहा हो, कोई लड़का नौकरी ढूंढ रहा हो और नौकरी ढूंढते ढूंढते उसे सरकारी नौकरी मिली, इसी तरह ये बाउंड्री मिली. 4 ने टीमची धावसंख्या वाढते आहे. 9 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार.
यावेळेला निगा है कहीं पे निशाणा कहीं पे अशा पद्धतीचा फटका. चेंडू एका बाजूला बॅट दुसऱ्या बाजूला कमबॅक केलंय. कमबॅक करणारा चेंडू डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती असणाऱ्या सतीश कदमने डॉट बॉलने षटक क्रमांक 2 चा खेळ थांबलाय. प्रारंभीच्या 2 षटकांच्या सांगतेकरीस प्रथम बॅटिंग करत असताना सेमीफायनल नंबर 2 मध्ये स्थानेश्वर किंजवडी क्रिकेट टीम 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा फलकावरती आहेत. आठ षटकांची मर्यादित लढत देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 हे दुसरं एडिशन. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत तिर्लोटकर आपल्याला पाहायला मिळतात. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं षटक, संघाचं षटक तिसरं फेकण्यासाठी ते तयार झालेत. विरा स्पोर्ट क्रिकेट टीमचा संघनायक अनिकेत घाडी आहे. टीमचा आयकॉन खेळाडू संदेश घारी आहे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या स्थानेश्वर किंजवडी क्रिकेट टीमचा आयकॉन खेळाडू वेदांत मिराशी आहे. संघनायक राज तिर्लोटकर. मातब्बर खेळाडू या सामन्यामध्ये खेळताना प्रेक्षकांना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे सुरू झालाय. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज स्ट्रायकिंग येईल अनिकेत तयार. फुल टॉस ताकद लावण्याचा प्रयत्न इथे केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट केलंय. फुल टॉस पे बने है बॉस. फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस. आता मात्र सामन्याने गती प्राप्त केली आहे. 2 चौकार आले त्यामुळे सगळं काही आमच्यासाठी ठीकठाक आहे, सगळं काही अलबेल आहे असे 2 फटके आपल्याला सांगून जात आहेत. अनिकेतचा एक बहारदार फटका आपण पाहिला डीप मिडी विकेटला. क्षेत्ररक्षकाला बीट केले. 4 ने प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्वसंकेत देखील दिले आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह केले ऑन साइडला. सातत्याने फटकेबाजी इथे होती आहे. 2 धावांची लहर आतापर्यंत मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 ने धावसंख्या बदलली आहे. 15 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 8 षटकांची लढत. देवगड तालुक्याची मान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा. गोलंदाज तयार अनिकेत. फुल टॉस फटका मिस टाइम झालाय का पाहावं लागेल. ताकद कमी पडली आहे. महत्वाची विकेट हातामध्ये आली आहे. अनिकेतचा खेळ इथे संपलाय. विकेट नंबर 3 डाऊन. तिसरा धक्का स्थानेश्वर किंजवडी क्रिकेट टीमला. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 3 बाद 15. संघाच्या पडझडीनंतर टीमचा नायक सर सेनापती राज तिर्लोटकर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. राज या सामन्यामध्ये राज करेल का ते देखील प्रेक्षकांना पाहायचंय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत फक्त 15 धावा. षटक क्रमांक 3 चं मध्यांतर झालंय. 8 षटकांची लढत. विरा स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये स्थानेश्वर किंजवडी क्रिकेट टीम आपलं नशीब अजमावताना आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 2 ची लढत. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 हे दुसरं एडिशन. राजने हलक्याने फटका खेळलाय. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. 1 ने खातं ओपन केलंय. सेन्सिबल क्रिकेट आहे. थोडस मैदानाचा अंदाज घेण्याचा इथे प्रयत्न. राजची जर विकेट मिळवली तर किरण पाटील यांच्याकडून त्या गोलंदाजाला 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल. राजच्या विकेटची अहमियत प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे. फुल टॉस हलक्या हाताने खेळल्या. फुल टॉस वरती मोठे फटके अपेक्षित असतात. मात्र ज्यावेळेला समोरून विकेट जातात त्यावेळेला आक्रमक फलंदाजाला देखील स्वतःला आवरावं लागतं, सावरावं लागतं. तेच काम इथे दोन्ही फलंदाज करतायत. 8 षटकांची लढत आहे त्यामुळे अजून बऱ्याच चेंडूंचा आणि षटकांचा खेळ बाकी आहे. संघाला पुढे घेऊन जावं लागेल आणि या विकेटचा विचार केला तर 100+ धावा
आवश्यक आहेत यावेळेला. और पिच बॉल, ताकद, एलिव्हेशन, लंबाई, क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय. वा क्या बात है, जबरदस्त फटका खेळलेत आणि चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, उत्तुंग षटका. एका अप्रतिम अशा फटक्याने आपण मैदानामध्ये आल्याची चाहूल प्रतिस्पर्धी संघाला करून दिली आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपला. षटकाराची जबरदस्त अशी मेजवानी पेश केली आहे. एक जबरदस्त फटका खेळले. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 23. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. अप्रतिम असा फटका इनसाइड आउट कव्हरला खेळलेत. मैदानामध्ये आपण आल्याची चाहूल प्रतिस्पर्धी संघाला, किंबहुना प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्व संकेत राजने आपल्या आक्रमक फटक्याने करून दिले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये सतीश कदम तयार. व्यक्तिगत कुड्यातलं दुसरं संघाचं 4थं षटक. स्ट्राईकला बॅटर तयार. रोशन तिर्लोटकर, राज तिर्लोटकर आणि रोशन तिर्लोटकर ही जोडी मैदानामध्ये. लेन बॉल वेगात टाकलाय, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव इथे मिळेल. 8 षटकात तुम्हाला टार्गेट सेट करावं लागतं. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतं. शांततेच्या कालावधीमध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. हा शांततेचा कालावधी आहे, हा स्ट्रगलिंग कालावधी आहे. शांतीमध्ये क्रांती करावी लागेल राजला या मैदानावरती. स्ट्राईकला राज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती एक अनुभवी गोलंदाज तयार. वेगाने बीट केलंय, रफ्तार से गिरफ्तार करते हुए. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर कट केलाय. डॉट बॉल इथे टाकलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती असणारे गोलंदाज सतीश कदम. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 धावा. स्थानेश्वर किंजवडे प्रथमतः बॅटिंग करत असताना ऑन साइडला एक मोठा फटका ठरवण्याचा इरादा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बीडी विकेटला. महत्वाची विकेट हातामध्ये आली आहे. बडी बसली जाले में. मोठा मासा गळायला लागलाय आणि किरण पाटील आता मात्र प्रचंड खुश आहेत. गोलंदाजासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आणि 4था मोठा धक्का राज तिर्लोटकरच्या रूपाने स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये आता मात्र सन्नाटा निर्माण झालाय. नवीन फलंदाज वेदांत मिराशी टीमचा आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन खेळाडूंचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं की ते कोणाचंच ऐकून घेत नाहीत, म्हणून ते आयकॉन असतात. स्ट्राईकला वेदांत मिराशी तयार. 4था मोठा धक्का स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमला. 4 चेंडूमध्ये राज तिर्लोटकरने 7 धावा बनवल्या. 4थ्या गड्याच्या रूपाने तो मैदानाच्या बाहेर गेला टीमचा नायक. त्यामुळे थोडासा दबाव किंजवडे क्रिकेट टीम वरती आहे. हाच किंजवडे गावचा संघ आहे ज्याने या वर्षीच्या मोसमाची क्रिकेट स्पर्धेने सुरुवात केली होती. तो किंजवडे गाव. सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवलंय. हलक्या हाताने फटका खेळला. ऑन साइडला स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेत. एकच धाव इथे मिळेल. टीमच्या आयकॉन खेळाडू वेदांत मिराशीने आपलं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून नुकतेच आमच्या सोबत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025च्या दुसऱ्या एडिशन मधील आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सेमीफायनल नंबर 2 ची लढत तुम्ही पाहताय. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीम बॅटिंग करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 4थ्या षटकात 25 धावा आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारा विराट स्पोर्ट क्रिकेट संघ तुम्ही पाहता. यावेळेला सुंदर फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट केलंय. चेंडू लॉंग स्टॉप कडे चाललाय वेगात. बॉर्डर लाईनच्या बाहेर. संजीवनी DTPL चौकार.
रोशन एका बाजूने एक खिंड लढवतोय. बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे ज्या पद्धतीने बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढवली शेवटपर्यंत, त्याच पद्धतीचं काम इथे रोशन करत असताना आपण पाहतोय. 4 ने धावसंख्या वधारते. 29 धावा. 1-30 म्हणजे 30 मधून जर एक वजा केला तर 29. षटक क्रमांक 4 चा खेळ. गोलंदाजी ट्रॅकवरती सतीश कदम तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोशन तयार. रिव्हर्सचा फटका लागली तर आबाद, नाही लागली तर बरबाद, अशा पद्धतीचा फटका. रिव्हर्स स्वीपचा फटका ज्यावेळेला बॅटला स्पर्श होतो त्यावेळेला टाळ्यांचा गजर नक्की होतो. आणि हाच फटका ज्यावेळेला तुमची विकेट घेऊन जातो त्यावेळेला टिकेला धनी व्हावं लागतं. रोशन व्यक्तिगत 12 धावांवरती खेळत असताना आपण पाहतोय डावाच्या पहिल्या सत्रामधील 4 षटकांचा खेळ संपलाय. 8 षटकांची ही लढत आहे. 29 धावा फलकावरती आहेत. स्थानेश्वर किंजवडी क्रिकेट टीमच्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाचा संघ नायक मैदानाच्या बाहेर गेलाय आउट होऊन. आणि त्यानंतर टीमचा आयकॉन खेळाडू वेदांत मिराशी मैदानामध्ये आहे. वेदांतचा खेळ कसा होईल की वेदांतची विकेट, प्राइज विकेट गोलंदाजी करणाऱ्या विरा स्पोर्ट क्रिकेट टीमच्या हाती लागेल. नेमकं या पहिल्या सत्रामध्ये काय घडेल, कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र होईल अपेक्षित बदल. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे युवा समालोचक पंकज लाड यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय, मात्र तुम्ही अजिबात थांबू नका. या सामन्याचा आनंद घ्या. धन्यवाद. धन्यवाद अमोलजी जमदाडे सर. हिंदी समालोचक कैलासाचे मनोज मयेकर समालोचन कक्षामधून मी स्वतः युवा समालोचक पंकज लाड क्रीडा रसिकांचं शब्दसमाने स्वागत करतो. बॅटिंग करतोय स्थानेश्वर किंजवडे संघ. महेश वाडेकर आलाय. तो बॅटचा फ्लो वरती राहिलाय. उंची घेतली. दुरी आहे का पाहायचंय. नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहिलं डीप मध्ये. त्यांनी मात्र बॉल आपल्या हातामध्ये समाविष्ट करून घेतलाय आणि विकेटचं पतन आलाय. फलंदाज बाद होत आहेत. ही महत्वाची विकेट होती. टीमचा आयकॉन होता वेदांत मिराशी, याची मात्र विकेट आली आहे. आयकॉन हे कोणाचंच ऐकून घेत नसतात, मात्र आता असं नाही झालंय. वेदांत मिराशीची विकेट आली आहे. मात्र महेश वाडेकर या खेळाडूवर जीटीपीएल मध्ये जास्त बोली का लागली असेल, त्यांनी मात्र ते सिद्ध केलंय. पहिले षटक हाताळताना महेश वाडेकर 2 धावा फक्त खर्च केले, 2 विकेट घेतल्यात. त्यानंतर 5वं षटक हाताळण्यासाठी आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेतलाय महेश वाडेकर. आणि तो सुद्धा आयकॉनचा विकेट घेतलाय. महेश वाडेकर नावाचा बोलबाला सध्या देवगड परिसरात सातत्याने पाहायला मिळतोय. 27,500 बोली या खेळाडूवरच लागली होती, ते मात्र त्यांनी सिद्ध केलं आहे. कारण आई वडील आपल्याला जन्म देत असतात आणि त्यानंतर नामकरण करून एक नाव ठेवलं जातं आणि ते नाव प्रसिद्ध करणं हे मात्र प्रत्येकाच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. आणि तेच मात्र नाव प्रसिद्ध केलाय महेश वाडेकर, मॅन फ्रॉम वाड्याचा खेळाडू. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 29 आकड्यावर पोहोचलाय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. हाय व्होल्टेज सामना नक्की होणार आहे. दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडू आहेत. विरा स्पोर्ट देवगड आणि स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवडे अशी लढत आहे. या चांगला बॉल पाहायला मिळालाय. गॅप मध्ये खेळलाय. पॉइंटला फक्त दिशा दिली जात आहे. डीप पॉइंट क्षेत्ररक्षक जात आहेत, मात्र एफर्ट्स पाहायला मिळालेत. वा, जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळालेत आपल्याला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं जात आहे. टाळ्यांचा गजर देखील होतोय. या चेंडूचा विचार केला तर या चेंडूवर 2 धावा आल्यात. 3 धावा आल्या, सॉरी माफ करा, 3 धावा ऍड केल्यानंतर सांघिक धावफलक पोहोचलाय 32 या आकड्यावर. 32 धावा झाल्यात. पण पहिला सामना पाहिला तर 58 धावांची फक्त गरज होती, मात्र तो देखील सामना रोमहर्षक झाला. ज्या प्रकारे प्रेक्षकांना सामना अपेक्षित होता, सेमीफायनलची मॅच ज्या प्रकारे पाहिजे होती प्रेक्षकांना, आणि त्या प्रकारची मॅच देखील झाली. मात्र नाईशाईट जामसंडा संघ त्यामध्ये विजयी झालाय, मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. मात्र या दुसऱ्या सेमीफायनल मधून कोणता संघ असणार आहे ते मात्र पाहायचं आहे. या सिलेक्ट पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्याला आणि त्यांनी मात्र बॉल समाविष्ट केलाय. 1 धाव घेतली जात आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 33 आकड्यावर पोहोचलाय. स्ट्रायकिंगचा विचार केला, स्ट्रायकिंगला रोशन पाहायला मिळतात. रोशन तिर्लोटकर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे रोशनला मैदानामध्ये टिकायचं आहे, आपल्या नावाची चर्चा करायची आहे, ते मात्र पाहायला मिळत आहे. हो, आडव्या बॅटने खेळला ऑन साइडला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन दिसत आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत पाहिलं तर 1च धाव घेतली जात आहे.
एक धावाने सांघिक धावफलक पाहिला तर 34 या आकड्यावर पोहोचलाय. 34 धावा झाल्यात. मात्र महेश वाडेकरचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. पहिले षटक हाताळताना 2 धावा खर्च, 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतल्यात. त्यानंतर 5वं षटक हाताळायला आल्यात आणि त्यामध्ये पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात. 4 बॉल फेकत असताना 2 बॉल असणार आहेत. यस, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉलला खेळलं जात आहे. बॉल जातोय सीमारेषेवर, बाउंड्री लाईन पार करतोय. 4 धावांसाठी DTPL चौकार. ने परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर तो 1 डाऊनला मैदानामध्ये गेला आणि आतापर्यंत पाहिलं त्याच्या बॅट मधून 17 धावा सुद्धा आल्यात. तो मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालाय. कारण गरज होती संघाला मैदानामध्ये टिकून राहण्याची. आणि मात्र ते कोण करणार, तर युवा खेळाडू आहे ना रोशन तिर्लोटकर. तिर्लोट मधून बिलॉंग केला. या खेळाडूने एक मानाची अभिमानाची स्पर्धा खेळतोय देवगड तालुका प्रीमियर लीग. यास चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. ड्राईव्ह केलं त्या बॉलला, मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव घेतली जात आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाही, रोखलं जात आहे. केतन प्रभू सांगतात एक धाव आली आहे. एक धावाने सांघिक धावफलक पोहोचलाय 39 आकड्यावर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिलं तर 39 आकड्यावर पोहोचलाय. 5 बाद 39 असं धावफलक पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं तर विराट स्पोर्ट देवगडा संघ टॉस विन झाला. टॉस विन झाल्यानंतर त्यांचा फिल्डिंगचा डिसिजन आला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवड्या संघाला. आणि आता आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये 39 धावा बनवल्यात. मात्र 5 गडी बाद सुद्धा झाल्यात. महेश वाडेकरचं कौतुक करावं लागणार आहे. 2 षटक हाताळलं, त्यामध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट सुद्धा घेतल्यात. ते सुद्धा महत्वपूर्ण विकेट होते. कारण हा सामना जिंकणं हे महत्वाचं आहे. कारण कष्टाची पराकष्ट करून हे संघ सेमीफायनल पर्यंत दाखल झालेत. आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 16 संघ खेळताना पाहायला मिळालेत. मात्र त्या 16 संघापैकी हे 4 संघ म्हणजे आपण पहिले 2 संघ पाहिले आजच्या दिवसामध्ये, त्यानंतर हे दुसरे 2 संघ आहेत. ते म्हणजे आहेत स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवडे, विराट स्पोर्ट देवगड. एका साईडने खिंड लढवताना पाहायला मिळतोय आपल्याला. रोशन तिर्लोटकर स्वतःला सिद्ध करतोय. परिस्थिती कशी असू दे, हा खेळाडू आपल्या लईतच खेळतोय सध्याच्या घडीला. या आडव्या बॅटने केला स्ट्रेट आउटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. लॉंग ऑन वरून येत आहेत. बॉलला स्टॉप केलं जात आहे. बॉलला फील्ड केलं जात आहे. अचूक पैकी देखील केली जाते. एक धाव घेतली जाते. एक धावाने सांघिक धावफलक पोहोचलाय 40 आकड्यावर. साहिल हेमले आल्यात गोलंदाजी ट्रॅकवर. हे देखील युवा खेळाडू आहेत साहिल हेमले. समोर जर पाहिलं तर केतन प्रभू आहे डाव्या शैलीचे फलंदाज. केतन प्रभू पाहायला मिळत आहेत. साहिल हेमले तयार झालेत गोलंदाजी ट्रॅकवर. समोर जर पाहिलं केतन प्रभू डाव्या शैलीचे फलंदाज. ओहो, पंचांचा सिग्नल काय असणार आहे पाहायचा आहे. 95 घोषित करतायत. येणाऱ्या चेंडूवर फ्रीट मात्र संधी असणार आहे. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला बदल दिसलाय, चुकी दिसली आहे आणि त्याच रूपांतर नो बॉल मध्ये झालंय. फ्री हिटची नाममात्र संधी असणार आहे. नक्कीच तुम्हाला चुका सुधाराव्या लागणार आहेत. लक्ष ठेवावं लागणार आहे. क्रिकेट आणि फक्त क्रिकेटच खेळावं लागणार आहे. समोर जर पाहिलं तर केतन प्रभू फ्री हिटचा बॉल. ओहो हो, काय प्रचंड वेगाने बॅट फिरवली होती. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला असता तर हा बॉल जरूर सीमारेषे बाहेर गेला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तर याला महत्व नसतं. क्रिकेट हे वर्तमान काळामध्येच लिहिलं जातं. भूतकाळामध्ये तुम्ही किती चांगली कामगिरी करा, फक्त ती सुवर्ण अक्षरात इतिहासात लिहिली जाते. साहिल हेमले गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. 41 धावा. ओहो हो, बॅक टू बॅक. आता मात्र पाहिलं तर पंचांचा सिग्नल वाईडचा आलाय. यस, पंच आपण पाहिलं तर पाहायला मिळतात आपल्याला राजूजी वांगणकर, त्यानंतर प्रथमेश बांदिवडेकर सर पाहायला मिळतात. कोल्हापूरमधून बिलॉंग केलं यांनी.
ऑफिशियल आहेत आपण पाहतोय. संतोषजी डोकरे सर असतील, प्रथमेश बांदिवडेकर सर, राजूजी बांगणकर सर. हो पुलटॉस होता, नाही समजलाय, ओव्हर पिच बॉल झालाय. अतिघाई केली जाते, संयमी राहावं लागेल. क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तो संयम. संयम महत्वाचा आहे. कोणत्याही क्षेत्रात आपण असू तर आपल्याला संयम असेल तर सर्व काही शक्य आहे. केतन प्रभू पाहिला मी इथं स्ट्रायकिंग एंडला. ओहो पुलटॉस, लो पुलटॉस होता. काय घडलं पाहिजे? डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक पाहिला मी इथं आहेत आणि त्यांच्या हातामध्ये हा बॉल समाविष्ट होतोय. विकेटचं पतन. बेचाळीस धावा पाहायला मिळतात. 42 धावफलक पोहोचलाय. 8 ओव्हरचा सामना असेल. कॅल्क्युलेशन होणं गरजेचं होतं. 8 षटकांचा सामना. पूर्वीचं क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला. पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं 12 ओव्हर, 10 ओव्हर, 8 ओव्हर असे सामने व्हायचे आणि तेच मात्र पाहायला मिळालंय. चौदा बॉल असणारे शेवटचे. अक्षय गाडी पाहिल्या मध्ये स्ट्रायकिंग एंडला. केतन प्रभूंची जागा घेतल्या. ओहो पुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली जाते आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. डीप मध्ये आपल्याला सुपर कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आहेत. एकच धाव घेतली जाते. मात्र संयम पाहायला मिळतोय अक्षयचा देखील, कारण पुलटॉस होता, याला देखील खेळलं असतं तर नक्कीच झेलबाद स्वरूपात त्यांना देखील माघारी यावं लागतं असतं, पण मात्र नाही, तसं नाही घडलंय. अक्षय मात्र शांत डोक्याने खेळतायत. 2 धावा घेतल्या जात आहेत. शेवटचा बॉल असणार आहे. संयमी राहावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. ओहो बॅटचा फ्लो वरती राहिलाय, पायचा आहे, झेल होईल का? डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक येत आहेत, ते देखील फंबल झालेत. यस, 2 धावा घेतला जात आहेत आणि 2 धावाने आपण पाहिलं तर षटकाची सांगता देखील झाले. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर 46 आकड्यावर पोहोचल्या. अजूनही 2 षटकं असणार आहेत. अजूनही 12 चेंडू असणार आहेत. या इनिंगची सांगता करणारे धावफलकाचा विचार केला तर धावफलक 46 आकड्यावर पोहोचलाय. 46 ला 6 अशी परिस्थिती झाली आहे. 46 ला 6. आपण जर पाहिलं पहिल्या दिवसापासून असेल, पहिल्या 4 ओव्हर मध्ये स्कोर होत नव्हता. 29-30 धावा होत होत्या. नंतर पाहिलं तर 3 ओव्हर मध्ये जवळपास 70 ते 75 स्कोर होत होता. मात्र त्या प्रकारे तुम्हाला खेळावं लागणार आहे, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. कारण अक्षय देखील सिक्सर साठी ओळखले जातात. शिरगाव मधून बिलॉंग केलं यांनी देखील. आणि समोर जर पाहिलं तर रोशन तिर्लोटकर आहेत, ते मात्र एकतर्फी सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. एक धावफलक त्यांनी देखील डोक्यामध्ये सेट केलाय. ते धावफलक ते मात्र यशस्वीरित्या बनवण्याचा प्रयत्न देखील करतायत. प्रयत्न करावा लागणार आहे. गरज ही शोधाची जननी आहे. तुम्हाला गरज शोधावी लागेल. टीमची गरज काय आहे तर मात्र धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत सुदेश नारकर. विराट स्पोर्ट दिवगडचे का उंबरठ्याचे गोलंदाज सुदेश नारकर. अनेक वर्ष क्रिकेट पंढरची सेवा या खेळाडूच्या माध्यमातून झाले. गोवा असेल, कर्नाटक असेल, अनेक स्पर्धा यांनी देखील गाजवल्या आहेत. ओहो पंचांचा सिग्नल काय ना बाकी असेल पाहायचंय. पंच दुनिया समांतर करतायत. ऑफस्टिकच्या बाहेर जातोय बॉल. नक्कीच पंचांचा सिग्नल वाईट चाललाय. अतिरिक्त धावफलकीमध्ये ऍड केली जाते. 47 आकड्यावर धावफलक पोहोचतंय. मुसीम होलसेकर सर आमच्यासोबत गुणलेखनाच्या स्वरूपात जोडले गेलेत. उत्कृष्ट गुणलेखन त्यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. दीपेश जोरी असेल, अभि देवगडकर असतील, बाबू भांडे असतील, यांनी मात्र उत्कृष्ट गुणलेखन केलं या स्पर्धेमध्ये. ओ आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. 1 बाउन्स बॉल जाईल का? नाही, प्रोटेक्शन आहे. 2 धावा घेतल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. 2 धावाने धावफलक पोहोचलाय. 49 आकड्यावर 49 झाले. धावा बनवाव्या लागतील. स्वतःला सिद्ध करायचं आहे या मॅच मध्ये रोशनला. ओहो झोपून घेण्याचा प्रयत्न आहे. लेग लाईट स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉन लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल का ते मात्र पाहायचं आहे. यस, बाउंड्री लाईन पार केल्या बॉलने. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी.
यस, या प्रकारची फलंदाजीची अपेक्षा आहे रोशन कडून. सर्वांच्या नजरा रोशनवर देखील लागल्यात. युवा आहे, मात्र क्रिकेटमध्ये कधीच वयाला महत्व नसतं, क्रिकेटमध्ये कधीच उंचीला सुद्धा महत्व नसतं. क्रिकेटमध्ये फक्त तुमच्या खेळाला महत्व असतं. तुम्ही खेळ कसा करता याला महत्व दिलं जातं. एखादी छोटीशी मुंगी आपल्या पायाला चावू शकते, पण त्या मुंगीच्या पायाला आपण चावू शकत नाही. म्हणून आयुष्यामध्ये कधीच कोणाला कमी समजायचं नसतं. काही दिवस गाजवलेले असतात, काही दिवस गाजवत असतात आणि काही दिवस गाजवणारे असतात. त्यातील नाव म्हणजे रोशन तिर्लोटकर. 25 आकड्यावर खेळतायत सुदेश नारकर. थोडेसे भरकटताना पाहायला मिळालेत. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल जातोय. पंचांचा सिग्नल वाईट चाललाय. योग्य त्या ट्रॅकवर गोलंदाजी करणं देखील गरजेचं असणार आहे सुदेश नारकर यांना, कारण प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. अनेक वर्ष याच क्रीडांगणावर ते खेळत देखील आले आहेत. ओहो हो, बॉलला ओळखलं. थोडं हाफ ट्रॅकल बॉल पाहायला मिळालाय. ओ काय घडलंय? यस, तांबे चुकलाय क्षेत्ररक्षकांचा. कॅच होणं महत्वाचं असतं. मैदानावर झालेली एक चूक आपल्याला विजयापासून दूर नेऊ शकते. कदाचित ही कॅच झाली असती तर कुठेतरी धावा रोखल्या असत्या, मात्र तसं घडलं नाही. धावफलक पोहोचलाय 55 या आकड्यावर. सुदेश नारकर आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. आतापर्यंत 3 चेंडू फेकले आहेत, म्हणजे 3 बॉलचा खेळ मागे पडला. अजूनही 3 चेंडूचा खेळ असणार आहे. समोर जर पाहिलं अक्षय गाडी आहेत, मॅन फ्रॉम शिवरे. या बॅटची कडा घेतल्या. बॉल आपण पाहिलं तर मागील क्षेत्रात बॉल जातोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्याला गल्ली मधील. त्यांनी मात्र बॉलला स्टॉप देखील केलाय. मोठे बडके खेळावे लागणार अक्षयला सुद्धा आणि रोशनला सुद्धा. सुदेश नारकर प्रोत्साहन केलं जात आहे. अण्णा चव्हाण निसर्गाला प्रोत्साहन देतात, कारण हे देखील महत्वाचं आहे. हो, आडव्या बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. डीप स्कलून क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलला फील्ड करतायत. एक धाव घेतली जाते. 2 धावा होणं गरजेचं होतं. बॅकअप आहे. काय घडणार आहे? प्रवीण रावले स्क्रीनवर येत आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर प्रवीण रावले हे 86 मधून बिलॉंग केलं. यांनी देखील या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय फलंदाजी जोरावर. मात्र आपण पाहिलं तर देवगडमध्ये प्रथमच ते खेळता देखील आहेत. एक मानाची अभिमानाची स्पर्धा देवगड तालुका प्रीमियर लीग. रोशन तिर्लोटकर आहेत. 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत सुदेश नारकर याने. ओहो हो, बॉलला ओळखलं. वाह, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला फेकून दिलाय. पंचांचा सिग्नल. चौकार 4 धावांसाठी. यस, बॉलला ओळखलं, त्यानंतर फेकून देखील दिलाय. रोशन सध्याला चर्चेमध्ये आहे. धावफलक पोहोचलाय 62 आकड्यावर. 7 षटकांचा खेळ मागे पडलाय. 7 षटकामध्ये 62 धावा झाल्यात. शेवटचं षटक असणार आहे, निर्णायक षटक असणार आहे, हाणामारीचं षटक असणार आहे. या षटकामध्ये किती धावा बनवले जाणार आहेत ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. तोपर्यंत आपण टीजेचा आस्वाद घेऊया. शेवटचे षटक असणार आहे. शेवटचे 6 चेंडू, शेवटचे 6 बॉल असणार आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत गाडी येत आहेत. अनिकेत गाडी पिंटू नावाने प्रसिद्ध आहेत. ओहो, चांगला स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक पाहायला म्हणजे वाईड डीप मिड विकेटला. आपण पाहिले 2 धावा देखील धावून पूर्ण केल्या जात आहेत. यस, आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात धावबाद व्हावं लागतंय. धावबाद होत आहेत फलंदाज अक्षय गाडी. थोडासा तामी चुकला, कॉल झाला होता, कॉल बॅक दिला, मात्र क्रॉस लाईन झाले. फलंदाज बाद झालेत. आता मात्र निलेश कनगुटकर जात आहेत. या परिस्थितीचे आदर्श खेळाडू असणार आहेत निलेश कनगुटकर. पंकज एक मिनिट.
सेमीफायनलचे सामने चालू आहेत. तुमचा काहीतरी दर्जा वाढवण्यासाठी ही स्पर्धा आहे. कृपा करून गावठी क्रिकेटसारखं बिहेव करू नका. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात निलेश करंगुटकर. स्ट्रायकिंगला पाहिलं रोशन त्रिलोटकर पाहिला मी तर गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर अनिकेत गाडी पिंटू. स्ट्राईकला रोशन पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर 2 धावा खर्च केला. तिसरी धावायचा प्रयत्न केला मात्र फलंदाज बाद देखील झाले होते धावबाद स्वरूपात. ओहो भन्नाट वेग पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल नाही समजलाय. भन्नाट वेग 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 आणि वेगच पाहायला मिळालाय. कौतुक करावं लागतंय गोलंदाज अनिकेत घाडियाचं. प्रेशर निर्माण करण्याचं काम केलं जात आहे मात्र परिस्थिती कशी असू दे स्वतःला खेळायचंच आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न यशस्वी नाही झाला. बॅटची कडा घेतलाय. पंचांचा सिग्नल येणार आहे. एकच धाव आहे फक्त या चेंडूवर. निलेश करंगुटकर येत आहेत. 3 बॉलचा खेळ मागे पडला म्हणजे अजूनही 3 बॉल असणार आहेत. शेवटच्या षटकाची सांगता करणारे 8वं षटक प्रगतीपथावर आहे. निलेश करंगुटकर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. स्लोअर बॉल पाहायला मिळाला थोडासा. 2 धावा घेणं देखील गरजेचं. निलेश करंगुटकर स्ट्राईक राहतं तर तेवढं चांगलं होतं मात्र धाव देखील आली असती मात्र थोडासा त्या धाव घेण्याच्या विचारात नव्हता फलंदाज रोशन त्रिलोटकर. त्याला माहित होतं स्ट्राईक माझ्याकडे राहतं. मी सुद्धा खेळलो होतो. या खेळीचा अंदाज आला होता. सेट झालं होतो आणि मात्र पाहिला थोडासा ताळमेळ चुकलाय. धावफलकाचा विचार केला तर धावफलक पोहोचलाय. सहासष्ट धावा झाल्यात. वैभव गाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. स्ट्रायकिंगला निलेश करंगुटकर आहेत. सडामधून बिलॉंग केलं याने या स्पर्धेमध्ये. 2 बॉल असणार आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. निलेश करंगुटकर अनिकेत गाडी गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळाला नाही समजलाय. हा हॅलो करत बॉल गेला. सेकंडच्या दिशेने निर्धाव चेंडूची गणना केली जाते मात्र आपण पाहिलं तर समजा रोशन असता स्ट्राईकवर त्यांनी मात्र हा बॉल नक्की खेळला असता मात्र आपण पाहिलं तर थोडासा ताळमेळ त्यांचा देखील चुकला. शेवटचा बॉल असणार आहे. ओहो काय गोलंदाजी केल्या. अनिकेत गाडी नावाचं कौतुक करावं लागेल. अनिकेत गाडी नावाचा ब्रँड आपण पहिल्या दिवसामध्ये पण पाहिलाय. 94 धावा हायएस्ट पहिल्या दिवसामध्ये झाले. त्यामध्ये एकही षटकार नव्हता आणि अर्धशतक अनिकेत गाडीच्या बॅट मधून आलं होतं. त्यांनीच मात्र चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये सुद्धा करताना पाहायला मिळालाय. अनिकेत गाडीचं कौतुक करावं लागणार आहे. 4च धावा फक्त खर्च केलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये निर्णायक षटक असतं हाणामारीचं षटक त्यामध्ये 4च धावा खर्च केल्यात. 8 ओव्हरचा सामना होता. प्रथमतः फलंदाजी केली होती स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवडे संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 8 ओव्हरमध्ये 66 धावा बनवल्यात म्हणजे 67 धावांचं लक्ष असणार आहे. 8 ओव्हर असणार आहेत आणि 67 धावांचं लक्ष असणार आहे. त्या लक्ष्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. काय घडणार या मॅच मध्ये. काय बिघडणार. 67 धावा होतील का तेच मात्र आपल्याला पाहायचं आहे दुसऱ्या इनिंग मध्ये. नक्कीच मायक्रोफोनवर आवाज देखील बदलला जाईल. आपल्या समोर जोडले जातील प्रदीपजी देऊलकर सर. तोपर्यंत मी स्वतः समालोचक पंकज लाड काही अशी रजा घेतोय. मी थांबतोय. तुम्ही थांबू नका. तुम्ही tenniscricket.in ला जोडलेच राहा. धन्यवाद.
विरा स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघ ज्या संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि 8 षटकांमध्ये 66 धावांवरती रोखलं, 8 गडी बाद केले. लेखाजोखा जर पाहिला तर रोशन तिर्लोटकर याने 20 चेंडूंमध्ये 29 धावा जमवल्या. तर गोलंदाजीचा विचार केला तर महेश वाडेकर ज्याने 2 षटकांमध्ये 12 धावा दिल्या, 3 गडी बाद केले. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि कौतुक करावं लागेल शेवटचं षटक अनिकेत घाडी ज्याने फक्त 4 धावा खर्च केल्या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये. म्हणजे गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. जो घेतलेला निर्णय होता क्षेत्ररक्षणाचा तो बहुधा गोलंदाजांनी यशस्वी ठरवलाय. आता या 66 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय, 67 धावांचा. सदुसष्ट धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतायत, अर्थात 67 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सलामीची बिनीची जोडी विराट स्पोर्ट देवगड क्रिकेट संघाची संदेश घारे आणि त्याच्या साथीला प्रवीण रावले ही सलामीची बिनीची जोडी विराट स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाची. अर्थात कमी धावसंख्येचा सामना क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा कमी धावसंख्येचे सामने हे बहुधा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत असतात आणि नेहमी मी म्हणत असतो कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. या सामन्यामध्ये पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट संघ या सामन्यामध्ये. कारण धावा मोठ्या नाही आहेत, धावफलक छोटा आहे, अटॅकिंग फील्ड सजवावं लागेल, क्षेत्ररक्षणामध्ये योगदान द्यावं लागेल सर्व खेळाडूंना. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर पहिली 2-3 षटकं कशा प्रकारे फलंदाजी होत आहे, 8 षटकांचा सामना आणि संदेश घारे त्याच्या साथीला प्रवीण रावले ही जोडी मैदानावरती प्रारंभीची. पहिलं षटक हाताळलं जात आहे. सोनू मुंडकर राईट आर्म ओव्हर द विकेट दूरवरनं बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अर्थात पॉइंट क्षेत्ररक्षकाला चेंडू चकावतोय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास हा समाप्त होताना दिसतोय. इनिंग मधील पहिल्या चौकाराची नोंद होत आहे विराट स्पोर्ट देवगड क्रिकेट संघासाठी. धावांचा श्री गणेश होतोय विराट स्पोर्ट देवगड क्रिकेट संघासाठी. नाममात्र 4 धावा धावफलकावर 67 धावांचा पाठलाग करताना प्रवीण रावले याच्या बॅटमनना हा चौकार पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती संदेश घारे ही जोडी मैदानावरती. सोनू यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट दूरवरून यावेळी सन्मान दिला जातोय. त्याचबरोबर एकेरी धावसंख्येकडे पावलं वळाली. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघाला, त्यानंतर आपला संघ साथीदार संदेश घारेला स्ट्राईक वरती आणलाय ते प्रवीण रावलेने आणि सांघिक धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. नाममात्र 5 धावा बिनबाद धावफलकावर 67 धावांचा पाठलाग करताना एका बाजूने नायशा हाईट्स जामसंडे क्रिकेट संघ अंतिम फेरीत प्रवेश करतोय आणि फायनल मध्ये दुसरा कुठचा संघ पोहोचेल त्याची उत्सुकता आणि त्याच्यासाठी लढाई SMG हायस्कूलच्या मैदानावरती. 2 संघ आमने सामने, स्थानेश्वर किंजवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये विराट स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघ. सोनू राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. स्वीपर कव्हर वरनं क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी ढिलाई झाली आणि या संधीचा फायदा उठवत एकेरी धावेची पावलं दुहेरी धावसंख्येकडे. दुहेरी धावसंख्येने संदेश घारे आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावफलक 2 ने पुढे सरकलाय. नाममात्र 7 धावा बिनबाद धावफलकावर. संयमी फलंदाजी म्हणावी लागेल. विराट स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघ नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण केलं, 66 धावांवरती रोखलं आणि 67 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय. याची देही याची डोळा. किंजवडी संघाकडनं पहिलं षटक. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क नव्हता, अर्थात एकेरी धाव निघेल संदेश घारेसाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली आहे. नाममात्र 8 धावा बिनबाद धावफलकावर.
DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 प्रवीण रावले एका चौकाराच्या साह्याने फलंदाजी. यावेळी चांगला चेंडू, नक्कीच झेल टिपण्याची नामी संधी. त्यानंतर मात्र थोडासा अनर्थ घडतोय. जी अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न इथं महागात पडताना दिसतोय. एक केविलवाना प्रयत्न फसलाय आणि संदेश घरेला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. पहिला गडी बाद विराट स्पोर्ट देवगड संघ. स्वस्तात माघारी परततोय. नंबर 3 वरती नवीन फलंदाज विराट स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाकडनं अनिकेत घाडी. यावेळी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांवरती दबाव असेल. महत्वपूर्ण लढत, डू ऑर डाय, करो या मरोची लढाई असेल. इथून पराभूत संघाला संधी नसेल. जो संघ विजयी ठरेल फायनल मध्ये प्रवेश करेल आणि पराभूत संघाला या स्पर्धेतनं टाटा बाय बाय नमस्कार करावा लागेल. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धावसंख्येने अनिकेत घाडी आपलं खातं उघडतोय. तर सांघिक धावफलक 1 ने पुढे सरकलाय. नाममात्र 9 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अतिशय समयोचित फलंदाजी म्हणावी लागेल. मात्र 1 गडी बाद झालाय. संदेश घारे याच्या रूपात एक प्राइज विकेट माघारी परतली विराट स्पोर्ट देवगड क्रिकेट संघाची. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय www.tenniscricket.in. त्यांचे कॅमेरामन आणि डिजिटल ऑपरेटर, त्याचबरोबर ऑफिशियल्स आपण पाहतोय. मिस्टर राजू वांगणकर, मिस्टर संतोष डोकरे कोल्हापूर आणि मिस्टर प्रथमेश बांदिवडेकर, त्याचबरोबर अण्णा चव्हाण, त्याचबरोबर आमच्यासोबत गुणलेखक मोहसिन, दीपेशजी धुरी आणि सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धेचं वेगळेपण, या स्पर्धेमध्ये एकच ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. जो चॅम्पियन बनेल त्या चॅम्पियनसाठी आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते मुख्य व्यासपीठावरती. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर विकेट करण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक न होता. अर्थात चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना दिसतोय. अण्णा चव्हाण देवगड तालुक्याचा विचार केला तर एक ज्येष्ठ खेळाडू, कित्येक वर्ष कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या जडणघडणीमध्ये कित्येक खेळाडू निर्माण केलेत कुणकेश्वर मधना, तोच अण्णा चव्हाण. यावेळी राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू पुल केलाय. चेंडू आलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सन्मान श्री किरणजी पाटील साहेबांकडनं या षटकारांसाठी रोख 100 रुपयांचं पारितोषिक फलंदाजीसाठी येत आहे अनिकेत घाडी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, हात खोलण्याची संधी, चेंडू फिरकावून दिलाय. एक टप्पा घेतोय. चेंडू लॉंग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वरती समाचार घेताना दिसतोय. 2 चेंडूंवरती 10 धावा वसूल करतोय. धावफलक वेगाने बदललाय. 19 धावा, 1 गडी बाद.
षटक क्रमांक दुसरं मैदानावरती पाहायला मिळत आहे. आनंद चव्हाण, अनुभव तर खूप आहे या खेळाडूच्या पाठीशी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा डाव्या ऐशीवरचा चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आपण यांचा पहिला चेंडूचा अपवाद वगळता उर्वरित चेंडूंवरती आक्रमण केलंय अनिकेत घाडे. ज्यावेळी खराब चेंडू मिळालाय हात खोलण्याची संधी या खेळाडूने द्विगणित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक वेगाने बदलतोय. पाव शतकावर मजल मारली आहे. 25 विचार विनिमय करावं लागेल सानेश्वर किंजवडे क्रिकेट संघाला. धावफलक मोठा नाही आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा प्राप्त करावा लागेल. गोलंदाजी मधील अचूकता शोधावी लागेल आनंद चव्हाण याला. आतापर्यंत 4 चेंडूंवरती 14 धावा, 16 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळी दिशा बदलली आहे. परिणाम तोच. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आमचे मार्गदर्शक आणि सहकारी वारिक साहेब यांचे मी स्वागत करतोय. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही फायनलच्या दिवशी वेळ काढून आलात, आपला शब्द पाळलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. 31 धावा धावफलकावर. पहिलं षटक पाहिलं तर समोचित फलंदाजी, त्यानंतर फलंदाजीची सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय अनिकेत घाडी आणि आक्रमण हल्ला चढवतोय आनंद चव्हाण या गोलंदाजावरती. पहिलं षटक पाहिलं तर 9 धावा सोनू मोंडकरने खर्च केल्या होत्या. एक किफायतीदार गोलंदाजी, त्यानंतर मात्र आनंद चव्हाणवरती आक्रमण केलं जात आहे. अनिकेत गाडी आणि त्याच्या साथीला प्रवीण रावले. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा आपण पाहतोय. याची देही याची डोळा SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना एक व्यासपीठ उभं करून देण्याचा संकल्प. ज्या खेळाडूंनी या क्रिकेटसाठी योगदान दिलं त्यांची एक आठवण म्हणून आपल्याला स्टँड पाहायला मिळत आहेत. कैलासवासी अजित अज्जू बाबल स्टँड, त्याचबरोबर कैलासवासी नरेश उर्फ राजू सावंत स्टँड आणि आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला कैलासवासी कपिस तोरसकर स्टँड. आणि ज्या कक्षामधून आम्ही समालोचन करतो तोही कक्ष देवगड तालुक्यातील हिंदी समालोचक कैलासवासी मनोज मयेकर आणि त्या समालोचन कक्षामधना आम्ही या स्पर्धेचं धावतं समालोचन करतोय. एक गडी बाद. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. राईट आर्म राऊंड विकेट आनंद चव्हाण. यावेळी चांगला चेंडू, चांगला टप्पा पकडला होता, चांगला टप्पा प्राप्त केला होता. चेंडू चकवतोय फलंदाज अनिकेत घाडीला.
आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 67 धावांचा पाठलाग करताना 31 धावा 1 गडी बाद. पहिलं षटक पाहिलं तर 9 धावा, दुसरं षटक आनंद चव्हाणने हाताळलं, 22 धावा खर्च झालाय. अनिकेत घाडी नंबर 3 वरती फलंदाजीसाठी गेला होता, अर्थात 7 चेंडूंचा सामना केलाय आणि 23 धावांवरती फलंदाजी करतोय. चांगलं गुणलेखन म्हणावं लागेल मोहसिन यांचं. प्रत्येक अपडेट्स आमच्यापर्यंत येते. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, अर्थात ज्या गोलंदाजाने पहिले षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सोनू मुंडकर या गोलंदाजाची वर्णी लागताना दिसत आहे. स्ट्राईक एंडच्या दिशेने आघाडीचा बिनीचा फलंदाज प्रवीण रावले, नॉन स्ट्राईक एंडवरती अनिकेत घाडी, 2 डावकर शैलीचे फलंदाज मैदानावरती आणि संघ यावेळी आघाडी घेताना दिसतोय तो विराट स्पोर्ट देवगड क्रिकेट संघ. अर्थात कमबॅक परती करावी लागेल ती स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट संघाला. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग वरती एक साधा सोपा झेल होता, अर्थात झेल यावेळी मायभूमीला स्पर्श करताना दिसतोय. मराठीची म्हण या निमित्ताने आठवतोय, दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतोय शेताच्या काठी. नशिबात नसेल तर चालून आलेली संधी ही दूर निघून जाताना दिसत आहे स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट संघासाठी. धावफलक मोठा नाही आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल स्थानेश्वर किंजवडे. आता मात्र 35 चेंडू 35 धावांची आवश्यकता असेल. यावेळी मोठा फटका, जखमेवर मीठ सोडणारा फटका. या अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला, दुसऱ्या चेंडूवरती अनिकेत घाडीने फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रदीप सर, इथे आमचे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय चंदन दळवी साहेब यांचं मी DTPL संपूर्ण टीम तर्फे त्यांचं मी स्वागत करतोय आणि आभारही मानतोय की ते वेळ काढून या स्पर्धेसाठी आहेत. धन्यवाद चंदन दळवी साहेब. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धावफलक वेगाने बदलताना दिसतोय, अनिकेत घाडी थांबायचं नाव घेत नाही आहे. याही वेळी बॅक टू बॅक दुसरा धमाका, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. धावांची आवश्यकता असेल. अनिकेत घाडीला फलंदाजीचा सूर गवसताना दिसतोय. 33 चेंडू 22 धावांची आवश्यकता. डीप स्क्वेअर लेग वरती चुकी झाली आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नसते. झेल सुटला, त्यानंतर 2 लांबलचक मोठे फटके अनिकेत घाडीच्या बॅटमनना. यावेळी बॅटची किनार घेतोय, चेंडू येतोय तो जमिनीला घरंग. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 45 1 गडी बाद. जरी संदेश घारे लवकर बाद झाला तरी त्याची उणीव आणि कसूर आम्ही भासू देणार नाही या ठाम इराद्याने फलंदाजी करताना दिसतोय अनिकेत घाडी आणि आघाडीचा फलंदाज प्रवीण रावले. आतापर्यंत अनिकेत घाडी 10 चेंडू 36 धावा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला झेल टिपण्याची नामी संधी. क्षेत्ररक्षक यावेळी चुकी करत नाहीये तर दुसरा आघाडीचा बिनीचा फलंदाज प्रवीण रावले यावेळी तंबूच्या आसऱ्याला. आ 45 धावा 1 गडी बाद. सोनू या षटकातील शेवटचा चेंडू असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट.
सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. ड्राईव्ह केलं जातोय, त्याचबरोबर चेंडू जमलेला घरंगळत येतोय, डिप्स एक्स्ट्रा कव्हरवरनं शतरक्षक येतोय, चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आणि दुहेरी धावसंख्येने 47 धावा धावफलकावर. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी असेल. येणारे 30 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. सामना जवळपास आपल्या मुठीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय विराट स्पोर्ट देवगड क्रिकेट संघाकडनं. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठच्याही क्षणी क्रिकेटमध्ये रंग बदलत असतात. 30 चेंडू 20 धावा हे विजयाचं समीकरण. काय घडतंय, काय बिघडतंय, ऐकूया मराठीचा या सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील बुलंदाबाज अमोल जमदाडे मायक्रोफोनवरती. हॅलो हॅलो. धन्यवाद प्रदीपजी देऊलकर. 30 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 20 धावा विजयासाठी आवश्यक आहेत या मॅच मध्ये विराट स्पोर्ट क्रिकेट टीमला. स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये गोलंदाज अटॅक वरती गोलंदाज तयार झाले. सेमीफायनल नंबर 2 ची लढत प्रेक्षक आपण सगळेजण पाहतो आहोत. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या दुसऱ्या पर्वातील दुसरी सेमीफायनलची लढत. और पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सोनू मोडकर. जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवतील, नियंत्रण मिळवतील, चेंडूची परती येईल यष्टीरक्षकाच्या दिशेने, तोपर्यंत 2 धावांचा बहुमूल्य कालावधी व दुहेरी सांघिक धावांच्या जोडावरती टीमची धावसंख्या 49. पाठलाग मैदानाच्या आतमध्ये 66 धावांचा करत असताना विराट स्पोर्ट क्रिकेट टीम. अनिकेत घाडे 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 38 धावा त्याने आपल्या इनिंग मध्ये खेळलेत. सुंदर फटका, ऑफ साइडला ड्राईव्ह केले, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, फंबल झाले आहेत आणि चेंडू सीमारेषा दिशेने मार्गक्रम करत असताना आपण पाहतोय चेंडूचा वेग कमी झाला आणि त्या दरम्यान 2 धावा 3 धावा सहजगत्या पळून पूर्ण केले गेलेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे आता मात्र खांदे थोडेसे झुकलेले पाहायला मिळत आहेत. या अगोदर SBI लाईव्ह देवगड क्रिकेट टीमचा पराभव करत नाईशा हाईट्स जामसंडे क्रिकेट टीम मेगा फायनल मध्ये दाखल झाली आहे. नाईशा हाईट्स जामसंडे क्रिकेट टीमच्या सोबत अंतिम लढत खेळण्यासाठी कोणता संघ आपली योग्यता सिद्ध करेल त्याच्यासाठीची ही महत्त्वाची लढाई. विचार केला तर दोन्ही साईडचा बॅटिंग टीम थोडीशी आघाडीवरती आहे. विराट स्पोर्ट क्रिकेट टीम किरण पाटील यांच्या मालकीचा संघ आहे, व्हाईट बॉलची घोषणा पंच करतात. दुसऱ्या बाजूला स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीम गुरुप्रसादजी पाडावे यांच्या मालकीचा संघ आहे. अमोल सर एकच मिनिट, इथे माननीय आमचे शुभेच्छुक वैभवजी घारे हे इथे मैदानावरती आलेले आहे असं आम्हाला समजलं. कृपा करून व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. धन्यवाद अमोल साहेब, प्लीज कंटिन्यू. धन्यवाद अमोलजी मेस्त्री सर. गोलंदाज तयार, कट करण्याचा प्रयत्न इथे, चेंडू गलीमध्ये चालला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला स्टॉप केले, एकच धाव इथे मिळेल. 1 ने धावसंख्या बदलते, बूंद बूंद से सागर बनता है, इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश है. संघ विजयाकडे वाटचाल करतोय. स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. दुसऱ्या बाजूला विराट स्पोर्ट क्रिकेट टीम त्यांचे फलंदाज खूप चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. और पिच बॉल हवेमध्ये खेळल्यात, फटका चुकीचा आहे का पाहावं लागेल. फटका मिस टाइम झालाय, आली आहे विकेट. विकेटची अहमियत क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते, मात्र सामना थोडासा खूप पुढे गेलाय. बॅटिंग टीम या मॅच मध्ये आघाडीवरती आहे. विकेटचा तितकासा परिणाम होईल की नाही या मॅच वरती हे सांगणं थोडंसं अवघड आहे. मात्र डावखुरा शैलीदार फलंदाज, सांघिक 54 धावा. व्यक्तिगत 41 धावा, 13 चेंडू आणि 41 धावांची तडाखेबंद बहारदार खेळी करून आपल्या संघाला विजयाच्या समीप घेऊन हा फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय. अनिकेत घाडी, अनिकेतचं संपूर्ण वर्चस्व या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. 1 मॅन आर्मी अखिल आदमी सेना समान या उक्तीप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये ते खेळताना पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सतीश कदम, खातं ओपन करायचं बाकी आहे. टीमची धावसंख्या तुम्ही पाहता आतापर्यंत 54 धावा. सुंदर फटका त्याने खेळले, तिथे ड्राईव्ह केले, अण्णा
आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतात. सिनियर खेळाडू आहेत, प्रदीर्घ अनुभव. सदुसष्ट धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत टीमची धावसंख्या आहे 55 धावा. ड्राईव्ह केले, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला. एकच धाव इथे मिळेल. प्रेक्षकांची उत्कंठा वाढते. सामना कोण जिंकणार आहे? फेकी थोडीशी खराब आणि याचा फायदा बॅटिंग टीमला होतोय. एक धावेचं रूपांतर बघता बघता 2 धावामध्ये झाले. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या बायकोने आपल्या पॉकेट मधून आपल्याला न सांगता 100 रुपयाची नोट अलगद बाहेर काढावी, अशा पद्धतीची चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. 57 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी लक्ष 67 धावांचं आहे. आता मात्र विजयासाठी फक्त 10 ची गरज आहे. 24 चेंडू 10 धावा हे समीकरण अगदी सोपं झालंय बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी. स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीम चिंतेमध्ये, दुसऱ्या बाजूला विरा स्पोर्ट क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये एक जल्लोष पाहायला मिळतोय. फक्त 10 ची गरज आहे. क्रिकेटमध्ये भाकीत करणं बऱ्याच वेळेला अवघड ठरतं. 24 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण देवगड तालुक्यामध्ये आहोत. देवगड तालुक्याची शान आणि मान उंचावणारे हे क्रिकेट टुर्नामेंट अमोलजी मेस्त्री यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या मालिकेचं दुसरं पर्व तुम्ही पाहताय. दुसरा सेमीफायनलचा सामना. गोलंदाज सुंदर फटका ड्राईव्ह केलंय ऑफ साइडला. कव्हर ड्राईव्हचा एक सुंदर फटका आपण पाहतोय. एक धावा इथे वाचवाव्या लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. सामना अगदी खुला झालाय. फक्त 9 ची गरज आहे. विरा स्पोर्ट क्रिकेट टीमचे ओनर किरणजी पाटील प्रचंड खुश आहेत. दुसऱ्या बाजूला गुरुप्रसादजी पाडावे जे स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमचे ओनर आहेत, थोडीशी चिंतेमध्ये आहेत. मात्र सामना अजून संपलेला नाहीये. इथून कमबॅक करण्याची गरज आहे. स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमला ड्राईव्ह केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला स्टॉप केलंय. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये नक्की वाढतील आणि दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वधारते. 60. विजयासाठी फक्त 7 ची गरज आहे. सेमीफायनल नंबर 2 जिंकत मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत. मात्र बॅटिंग करणारी क्रिकेट टीम विरा स्पोर्ट अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. सामना एकतर्फी होताना आपण पाहतो. ही लढत एकतर्फी होते. सेमीफायनलचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड आतुर झालेले असतात, कारण स्पर्धेमधला जो सर्वोच्च सामना असतो तो प्रेक्षकांना पाहण्यासाठी एक वेगळी मजा असते आणि तीच मजा आणि आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी देखील आपण पाहतो. या सामन्यानंतर बरोबर 2:30 वाजता मेगा फायनलच्या सामन्याला सुरुवात होईल. फटका पाहायला मिळतो हवेमध्ये. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक टप्पा घेत चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर मिडी विकेट आणि लॉंग ऑन अर्थात काऊ क्षेत्राच्या मधोमध फटका खेळलेत. एक संजीवनी DTPL चौकार. 4 ने टीमची धावसंख्या वाढते. 66 धावा. विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. विजयासाठी फक्त 1 धाव आवश्यक आहे बॅटिंग करणाऱ्या विरा स्पोर्ट क्रिकेट टीमला. पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सुंदर फटका ग्लान्स केले. एकेरी विजयी धाव इथे पूर्ण केली आहे. सामन्यामध्ये विजय पक्का झाला विरा स्पोर्ट क्रिकेट टीमचा. स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमचा प्रवास या सामन्याच्या निमित्ताने या मालिकेमध्ये इथे थांबतोय. पुढच्या पर्वाची पुढच्या एडिशनची त्यांना वाट बघावी लागेल. मात्र सेमीफायनल पर्यंत खूप चांगलं प्रदर्शन स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमने केलं. त्याबद्दल टीमचे ओनर गुरुप्रसादजी पाडावे आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूयात. विरा स्पोर्ट क्रिकेट टीमने सेमीफायनलमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करत किरणजी पाटील यांच्या मालकीचा संघ मेगा फायनलमध्ये दाखल झालाय. त्याबद्दल या संघाचं देखील आपण कौतुक करूया. नायशा हाइट्स दामसंडे बनाम विरा स्पोर्ट अशी लढत, अंतिम लढत या मालिकेची मेगा फायनल बरोबर 2:30 वाजता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. त्यामुळे जी तुम्हाला विश्रांती मिळणार, जो ब्रेक मिळणार, त्या ब्रेकमध्ये आपण जेवणाचा कार्यक्रम आटपून बरोबर 2:15 वाजता प्रेक्षक हो मोठ्या संख्येने मेगा फायनलची लढत पाहण्यासाठी आपापली जागा आपण निश्चित करा. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 चा मेगा फायनलचा सामना बरोबर 2:30 वाजता या अलिशान